नमस्कार, मी रचना विचारे. तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. आज जागतिक महिला दिन आणि त्यासाठीच एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्या भेटीला आलेले आहोत. ज्या कार्यक्रमाचं नाव आहे तिची नवी ओळख. हा कार्यक्रम स्पेशल यासाठी आहे कारण आज माझ्याबरोबर स्टुडिओत आहेत कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर उज्ज्वला दहिफळे. मॅम नमस्कार. खूप खूप स्वागत आणि तुम्हाला सुद्धा जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत वेगवेगळ्या विषयांवर, पण सगळ्यात आधी प्रेक्षकांना मी तुमची ओळख करून देते. ती म्हणजे अशी की शारीरिक व्यंग असलेल्यांच्या दुःखाची, वेदनेची आपल्याला अनेकदा जाणीव नसते. आपल्याला दुःखाचा स्पर्श नको असतो तर आपल्याला सुख हवं असतं, पण समाजात अशी काही माणसं आहेत ज्यांना या दुःखाची तळमळ असते आणि त्यापैकीच एक म्हणजे प्लास्टिक सर्जन डॉक्टर उज्ज्वला दहिफळे. जन्मता किंवा अपघाताने आलेलं व्यंग असेल किंवा दुभंगलेले ओठ असतील, टाळू असेल, अशा अनेक रुग्णांवर उपचार करून डॉक्टर उज्ज्वला दहिफळे यांनी त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवले. ऑपरेशन स्माईलच्या प्रोजेक्ट डिरेक्टरपदी काम करताना त्यांनी 6,000हून अधिक रुग्णांवर मोफत सर्जरी केली आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आणि गुजरातमध्ये शिबिर त्या घेतात आणि गरजूंवर मोफत उपचार करतात. मराठवाड्यातल्या पहिल्या महिला कॉस्मेटिक लेझर आणि प्लास्टिक सर्जन असलेल्या डॉक्टर उज्ज्वला दहिफळे यांनी देश विदेशात 250हून अधिक चर्चासत्र आणि कार्यशाळांमध्ये प्रतिनिधित्व सुद्धा केले. मॅडम, एवढी ओळख, एवढं नाव असून सुद्धा आजही डाऊन टू अर्थ आहात तुम्ही. आज आपण बघतोय की जागतिक महिला दिनाचं सेलिब्रेशन हे जगभरात आपल्याला होताना पाहायला मिळते, पण समाजात असे अनेक उपेक्षित घटक आहेत की ज्यांना खुलेपणाने, मोकळेपणाने आजही समाजापुढे वावरता येत नाहीये. उदाहरणार्थ ॲसिड हल्ल्यातले पीडित, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही काम करता. मला वाटतं आधी तुम्ही त्यांच्याबद्दल आम्हाला सांगावं. रचना, मी सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते. मी एक महिला म्हणून इथं आज आलेली आहे. दुसरं मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्याकडं 2 प्रकारचे घटक आहेत, जसं की हायली एज्युकेटेड आणि चांगला क्लास आणि लोअर क्लास. तर ह्याच्यामध्ये एकच आहे की जसं तू सांगितलं की ॲसिड हल्ल्यातील महिला किंवा ज्या महिला उपेक्षित आहेत त्यांच्यासाठी, तर अजूनही आपण जरी म्हणत असो की महिला खूप पुढं गेलेल्या आहेत, खूप हे आहेत, पण तरीही आपण आणखी पुरुषप्रधान संस्कृतीमध्येच राहतो. आणि बऱ्याच ठिकाणी जसं की आपल्याला राष्ट्रमाता जिजाऊ, त्याचबरोबर आपल्या सावित्रीबाई फुले ह्यांनी संघर्ष करून त्या काळात सुद्धा आपल्याला खूप मोठी वाव दिलेली आहे. तर ह्याचा सगळ्या महिलांनी फायदा घेतला पाहिजे, मला हेच म्हणायचं. निश्चितपणे तुम्ही म्हणताय की सावित्री जिजाऊचा ज्या महाराष्ट्रात इतिहास सांगितला जातो तोच इतिहास मला वाटतं पुढेही जाताना आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे आणि तुम्ही खऱ्या अर्थाने तसंच कार्य करता आहात. नुकताच तुमचा सावित्री सन्मान 2017 या पुरस्काराने सुद्धा तुम्हाला गौरवण्यात आले. महाराष्ट्र वंच्या या पुरस्कार सोहळ्याला तुम्ही स्वतः उपस्थित होतात. पण जेव्हा तुम्ही ठरवलं की कॉस्मेटिक सर्जन व्हायचं किंवा प्लास्टिक सर्जन व्हायचं, खूप सोपा नसतो हा सगळा प्रवास. कारण एक महिला म्हटलं आणि मेडिकल क्षेत्रात जायचं म्हटलं की गायनोकॉलॉजिस्टची स्वप्न खरं तर अनेक मुलींना पडायला लागतात. अशा वेळेस तुम्ही हे फील्ड का चूज केलं? ह्याच्यामध्ये असं आहे की माझ्या घरची जी फॅमिली आहे सगळे डॉक्टर आहेत. लहानपणापासून मला डॉक्टर व्हायची ही खूप इच्छा होती आणि त्यातले त्यात लहानपणापासूनच चुणचुणीत आणि धाडसी व्यक्तिमत्व असल्यामुळं नेहमीच सर्जिकल फील्ड किंवा जिथं जिथं चॅलेंजेस असतील ते ॲक्सेप्ट करायची सवय आहे मला. आणि दुसरं, जेव्हा जेव्हा मी काही चॅलेंजेस बघते किंवा एखादी न्यूज वाचते, हे वाचते, तर मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट ह्या जगामध्ये अशक्य अशी नाही आहे. बरोबर. म्हणजे मुलगी असली म्हणून आपण कुठेही नाही आहेत. मला एकच सांगायचं आहे सगळ्यांना की मुलगी शिकली, प्रगती झाली. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एकच मेन हेतू आहे की मुलींनी शिकलं पाहिजे आणि मुलींनी पुढं गेलं पाहिजे. आणि सगळ्यांचा मानबिंदू एकच आहे, एज्युकेशन एज्युकेशन एज्युकेशन. निश्चितपणे. आणि ह्याच्यामध्ये एकच आहे की मी जशी जशी शिकत गेले, जशी जशी पुढचा हे बघत गेले, तर त्या हिशोबाने मला जाणवलं की अरे हे तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत, पण मुलींच्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे. तुम्हाला घर सांभाळावं लागतात, तुम्हाला मुलं सांभाळावे लागतात, तुम्हाला बाकीची संस्कृती सांभाळावी लागते आणि त्याचबरोबर एज्युकेशन. आणि मला असं वाटतं की तुमची जर कष्ट करायची तयारी असेल आणि तुम्ही जर इथिक्स आणि प्रिन्सिपल फॉलो करत असाल तर कुठलीही गोष्ट अशक्य अशी नाही आहे. बरोबर. आणि दुसरं, सहसा सर्जरी ही मुलांची ब्रांच आहे. सहसा मुली त्या ब्रांचमध्ये जात नाहीत, आत्ता जात आहेत त्याच्यामध्ये पण. आणि मला असं वाटतं की जर तुमची कष्ट करायची तयारी असेल आणि तुम्ही जर तेवढे हे असाल तर सर्जरी ही डिफिकल्ट ब्रांच नाही आहे. का असं म्हटलं जातं की मुलीं या ब्रांचमध्ये येत नाही सर्जरी, मुलांची मक्तेदारी, पण तुम्ही तर मोडीत काढली आहे? नाही, ह्याच्यामध्ये असं आहे की
हे सर्जरी ब्रांचमध्ये तुम्हाला 18 तास उभं राहावं लागतं. एवढंच नाही तर 2-2 दिवस तुम्हाला झोप पण मिळत नाही. जेव्हा मी जनरल सर्जरी औरंगाबाद मेडिकल कॉलेजला करत होते तर आम्हाला 2-2 दिवस आंघोळ मिळायची नाही. म्हणजे इतकं हे असतं. एवढंच कशाला तर रात्रभर 5-5, 6-6 ऑपरेशन्स असायचे आणि तेवढं करून सकाळी ऑपरेशन्स असायचे, म्हणजे रुटीन ऑपरेशन्स असायचे. तर ते तुम्हाला मुलगी म्हणून एक्सक्यूज नाही आहे. म्हणजे मला हे लक्षात आलं की तुम्ही मुलगी म्हणून एक्सक्यूज जर हे झालात तर यू आर नो वेअर, तुम्ही कुठंच पुढं जाऊ शकणार नाहीत. तर त्याच्यासाठी मुलगी जरी असेल तरी चॅलेंजेस ॲक्सेप्ट करा, पुढं जा. आणि मुलांच्या आज आपण बघतोय की मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुली सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. वैद्यकीय क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या किंवा कुठलंही स्पोर्ट्सचं असू द्या, आणि कुठंही मुली मागं नाही आहेत. तर हे चॅलेंज सगळ्या मुलींनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि जो काही आपल्याकडच्या लोकांचा समज आहे की मुली ह्या करू शकत नाहीत तर त्याला आपण मोडीत काढलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणूनच आपण आज दोघी एकमेकींशी संवाद साधतो आहोत. तुम्ही म्हणालात की चॅलेंज एक्सेप्ट करणं खूप जास्त गरजेचं असतं, उडी मारावी लागते तरच पोहता येतं. जेव्हा कॉस्मेटिक सर्जन झालात किंवा प्लास्टिक सर्जन म्हणून सर्जरी करायला घेतली, मी मगाशी जसा उल्लेख केला ॲसिड हल्ल्याचा, आपण बघतोय की समाजात अशा घटना अनेकदा घडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एक विद्रूप चेहरा त्या मुलीचा आपल्याला पाहायला मिळतो. अशा केसेस तुम्ही सुद्धा हाताळल्या असतील, तर त्याबद्दल मला थोडं ऐकायचं आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा एखाद्या मुलीच्या ॲसिड वगैरे हे केलं जातं, फेकलं जातं, ह्याचा अर्थ तो तिच्या स्किनवर किंवा तिच्या बॉडीवर ॲसिड नसतं. तिचं जे हृदय असतं किंवा तिची जी मानसिकता असते तिचं खच्चीकरण करण्यासाठी हे केलेला प्रकार असतो. आणि त्या मुलीने आयुष्यात एकतर ती जिवंतही नसते आणि ती मेलेलीही नसते. तर तिचं जे आयुष्याचा प्रवास असतो तो अतिशय वाईट असतो आणि तिचं जेवढं मानसिक खच्चीकरण करता येईल तेवढं त्या दृष्टीने हा केलेला हल्ला असतो. आणि ह्याच्यामध्ये असं असतं की जेव्हा ॲसिड एखाद्याच्या शरीरावर पडतं किंवा चेहऱ्यावर पडतं तर तो भाग पूर्ण खराब होऊन गेलेला असतो आणि ती समाजामध्ये वावरण्यासाठी सक्षम नसते. तर अशा ह्याच्यामध्ये हे खूप मोठं चॅलेंज आहे डॉक्टरांच्यासाठी. आणि मला असं वाटतं की मुलींनी कुठंही न घाबरता खंबीरपणे, आता मी परवा जो प्रोग्राम झाला सक्षमा त्याच्यामध्ये मी होते आणि तिथं मी जवळजवळ 5 ते 6 ॲसिडच्या मुलींचा इंटरव्ह्यू बघितला. आणि मी पण जेव्हा रेसिडेंट होते किंवा मी पण जेव्हा ट्रीटमेंट करते तर तेव्हा त्यांची जी मानसिकता असते तर त्यांना मॉरल सपोर्ट देणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यांना फक्त मॉरलच सपोर्ट नाही तर त्यांना कम्प्लीट रिहॅबिलिटेशनसुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे. तर आपल्या समाजामध्ये जे कोणी लोक असतील, सोशल वर्कर्स असतील किंवा बाकीचे जे लोक आहेत त्यांनी जर त्यांना सपोर्ट दिला आणि सगळ्यात महत्त्वाचा समाज आणि ते तर सोडून द्या, घरच्यांचा जर त्यांना चांगला सपोर्ट असेल तर त्या स्टँड होऊ शकतात आणि त्या होतील पुढे चालू. निश्चितपणे स्त्रीला सक्षम करणं जास्तीत जास्त गरजेचं असतं, कारण तिला एका पुशची गरज असते, सपोर्टची गरज असते. आपण असं अनेकदा म्हणतो की यशस्वी पुरुषामागे कर्तृत्ववान स्त्रीचा हात असतो, पण एवढं कर्तृत्ववान स्त्री असेल तर त्यामागे सुद्धा एक कर्तृत्ववान पुरुष असतो. आणि मला दुसरं असं म्हणायचं की असं कुठलंही आपल्यावर जर वेळ आली तर तिथं खचून न जाता खंबीरपणे उभं राहून जर स्त्रीनं तिचं जर सोल्युशन काढलं, आणि खूप वेज आहेत, नाही असं नाही आहे, तर त्याचे हे मिळतातच, आपल्याला रस्ते मिळतात आणि त्याच्यातूनच त्यांनी स्टँड राहायला पाहिजे. निश्चितपणे. आणि सकारात्मक वाटा तर आहेतच, फक्त त्या शोधल्या गेल्या पाहिजेत. आणि मानसिक खच्चीकरण जे असतं त्याच्यातून तुम्ही बाहेर जर आलात तर सगळं काही पॉसिबल आहे. माझ्या ह्याच्यामध्ये एकच म्हणजे माझं एक ब्रीदवाक्य आहे, ह्या जगामध्ये कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल अशी नाही आहे. म्हणजे इम्पॉसिबल ह्या हे शब्दामध्येच आय एम पॉसिबल असा हे मिनिंग आहे. तर त्याच्यामुळं इम्पॉसिबल हे शब्द खोडून काढला पाहिजे आणि इट इज पॉसिबल हेच नेहमी लक्षात जर ठेवलं तर आपण पुढं जाऊ शकतो. आयुष्यामध्ये असे काही क्षण येतात की तिथं तुम्ही खचून जाता किंवा नकोसं वाटतं किंवा वॉटेवर जे काही असेल ते आपल्याला तिथं त्यावेळेस जेव्हा नैराश्य येतं किंवा हे, तर त्याच्यातून जर तुम्ही बाहेर पडलात तर मला असं वाटतं की जो माणूस त्याच्यातून बाहेर पडतो तो जगामध्ये सर्वाईव्ह होण्यासाठी सक्षम असतो. आणि मला वाटतं की आज आपण हा जो कार्यक्रम घेतलेला आहे तिची नवी ओळख, यातून समाजापर्यंत सुद्धा एक सकारात्मकच संदेश जाईल याचा पुरेपूर विचार करून आज आम्ही डॉक्टर उज्ज्वला दैफळेंना स्टुडिओत बोलावलेलं आहे. मॅडम, मी बोलता बोलता एक वाक्य असं म्हणाले की कर्तृत्ववान स्त्री आणि तिच्या मागे सुद्धा एक कर्तृत्ववान पुरुष, म्हणजे तुमच्या मिस्टरांबद्दल मला बोलायचं होतं, जे स्वतः डॉक्टर विजय दहिफळे, जे आज महाराष्ट्र वनच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. जेव्हा लग्न झालं, तुमचं शिक्षण पूर्ण होत होतं आणि लग्नानंतर जो डॉक्टरांचा तुम्हाला एक सपोर्ट मिळाला, काय तफावत जाणवली किंवा काय साम्य जाणवलं? ॲक्च्युली मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी आहे. मी मराठी मीडियमची आहे. 7वीपर्यंतचं शिक्षण लातूर जिल्ह्यामध्ये चिखली या गावी झालं माझं. आणि
ॲज युजल तिथं परत प्रश्न आला, मुलगी आहे आणि पुढचं एज्युकेशन कसं. माझे मोठे भाऊ हे लहान मुलांचे सर्जन आहेत, म्हणजे आमच्या मराठवाडा रिजनमध्ये हे पहिले सर्जन असलेले डॉक्टर आहेत आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे ह्याची ओळख करून दिली. आणि आज मराठवाड्यातल्या पहिल्या महिला कॉस्मेटिक महिला प्लास्टिक सर्जन आणि कॉस्मेटिक सर्जन आहे. तर ते पहिले आणि त्यांनी घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना एज्युकेशन हे किती महत्त्वाचं आहे ह्याची जेव्हा त्यांना जाण झाली, त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सगळे बहीण भावांना वर आणलं, औरंगाबादला घेऊन आले ते, किंवा आम्हाला जिथं जिथं शिक्षण देता येईल त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळंच आज आम्ही, म्हणजे माझी बहीण आणि भाऊ हेच आमचे पालकत्व आहेत. जरी आईवडील शेतकरी असतील, त्यांना काहीही कळत नाही, तरीसुद्धा म्हणजे घरातले जर मोठे जर तुमचे चांगले असतील तर तुमची फॅमिली बिल्डअप होते, हे मी इथून सांगू शकते. तर त्याच्यासाठी आपण जे म्हणतो की न्यूक्लिअर फॅमिलीच्या ऐवजी जॉईंट फॅमिली असणं कधीही चांगलं असतं. आपल्याला बहीण भावाचा सपोर्ट असणं फार महत्त्वाचं आहे. निश्चितपणे. आणि लग्नानंतर मग कसं बदललं? लग्नानंतर मग मी 7वीच्या नंतर जवळजवळ 12वी पर्यंत माझ्या बहिणीकडे शिक्षण केलं मी. म्हणजे माझी बहीण ती पण डॉक्टर आहे आणि माझे जिजाजी जे आहेत ते पोलीस डिपार्टमेंटचे आहेत. तर त्यांचं जिथं जिथं ट्रान्सफर होईल तिथं माझी शाळा व्हायची. 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. आणि एवढंच नाही तर 11वी 12वी सुद्धा माझं त्यांच्याकडेच झालं. मग त्याच्यानंतर मी मेडिकलला लागले आणि पुढचा प्रवास मात्र मग माझे जे भाऊ आहेत, मोठे भाऊ डॉक्टर कराड, त्यांच्याकडं त्यांनी मला माझं लग्न आणि माझं मेडिकलचं एज्युकेशन त्यांनी केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये असं झालं की MBBS झालं. ॲज युजल आपला जो ट्रेंड असतो की मुलगी आता MBBS झालेली आहे, आता लग्न केलं पाहिजे. मग माझं 2nd इयरलाच लग्न जमलं. अरेंज मॅरेज आहे. इंटर्नशिप झाली की लग्न लावून दिलं घरच्यांनी. मग पुढचं काय आता, म्हणजे त्यांची तर रिस्पॉन्सिबिलिटी संपली. पण ह्यानी डॉक्टर विजयनी मला सपोर्ट दिल्यामुळं मी पुढचं एज्युकेशन करू शकले. म्हणजे MBBSच्या नंतर मी MS जनरल सर्जरी आणि MCH प्लास्टिक सर्जरी ह्या दोन्ही डिग्र्या घेतलेल्या आहेत. वा. आता सगळं एकदम स्थिरस्थावर किंवा अगदी सुरळीतपणे चाललंय असं मी म्हणणार नाहीये. कारण जरी तुम्ही डॉक्टर असलात किंवा कॉस्मेटिक सर्जन असलात तरी सुद्धा घरच्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या सुद्धा पेलवाव्या लागतात. आपण म्हणतो ना की बाईला चूल आणि मूल हे सुटलेलं नाहीये. मग बाहेर ती वेगवेगळ्या क्षेत्रात कितीही उंच भराऱ्या मारत असली तरी त्यावेळेस काय अनुभव येतो? मी तुम्हाला सांगते, माझा दिवस हा सकाळी 5 वाजता चालू होतो आणि रात्री 11ला संपतो. आज जवळजवळ 25 वर्षापासून मी अशा प्रकारे काम करते. जसं मी मेडिकलला लागली तसे सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 11पर्यंत नॉनस्टॉप 18 तास मी काम करते. 16 तास, 18 तास, कधी वेळ आली तर 24 घंटे पण मी काम करू शकते. एवढंच नाही तर 5 वाजता उठून मी ग्राउंडवर जात असते. म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटीसुद्धा माझ्यासाठी तेवढीच. मला एवढं माहिती आहे की बिईंग अ डॉक्टर आणि एवढं सगळं असताना जर फिमेल फिट असेल, फिजिकली फिट असेल तर ॲटोमॅटिकली जे बॉडीमध्ये एन्डॉर्फिन नावाचे हार्मोन्स रिलीज होतात, त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये मोटिवेशन येतं आणि त्यांना एक प्रकारचं दिवसभर काम करण्यासाठी चालना मिळते. तिथून आल्यानंतर आमचा एक जवळजवळ 25 ते 30 जणांचा चॅम्पियन नावाचा ग्रुप आहे, जिथं की आम्ही युनिव्हर्सिटीत जातो आणि तिथं आम्ही हे रनिंग म्हणजे मॅरेथॉनची ट्रेनिंग म्हणा किंवा क्रॉस ट्रेनिंग आणि बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज, फिजिकल ॲक्टिव्हिटीज होतात. तिथून आल्यानंतर मी माझ्या मुलांचं करते, शाळेचं सगळं. मुलीच्या वेण्या घालणं, मुलगी माझी 10वीत आहे आणि मुलगा 4थीत आहे, तर त्याला आंघोळ घालणं हे सगळं करते. आणि तोपर्यंत माझा ॲनेस्थेटिस आलेला असतो, भूलवाला डॉक्टर आलेला असतो आणि तो पेशंटला भूल देतो. तर मी तुम्हाला सांगते की फिमेलचं लाईफ हे मल्टीटास्किंग आहे, पण ते तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे. तर मी माझ्यासाठी 1 मिनिटही माझ्यासाठी वेळ नसतो, पण म्हणजे मला ह्याची सवय लागलेली आहे आणि मी ह्याच्यामध्ये खूप सुखी आहे. निश्चितपणे आरोग्य सेवेसोबतच समाजसेवेचं सुद्धा व्रत तुम्ही अंगीकारलेलं आणि तुम्ही मला सांगते की रात्री 12 जरी वाजले आणि माझ्याकडे जर पेशंट आला, मी कधीही पेशंटला रिफ्यूज करत नाही. म्हणजे पेशंट हेच माझ्यासाठी देव आहे. म्हणजे मी तर असं समजते. त्याच्यामुळे मी कधीही कुठल्याही गोष्टीचा कंटाळा करत नाही. एवढंच नाही तर मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर आहे, 8 वर्षापासून काम करते आणि तिथं मी आठवड्यातून 2 दिवस देते. माझं स्वतःचं 50 बेडेड हॉस्पिटल आहे, जिथं प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि लेझर सर्जरीज करते, जिथं दुबंगलेलं ओठ आणि टाळूचं करते. आणि त्याचबरोबर मी एक एशियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, जिथं आम्ही 26 कन्सल्टंट आहेत आणि सध्या ही काळाची गरज आहे कॉर्पोरेट हॉस्पिटलची. तर त्या दृष्टीने मी तिथं पण एक वन ऑफ द डायरेक्टर आहे आणि तिथं माझं मी बर्न ICU चालू केलेलं आहे. एक मला असं वाटतं की मी फिमेल आहे आणि माझ्या एवढ्या फिमेलच्या वेदना कोणीही समजू शकत नाही. तर माझं हे एक मानस होतं सुरुवातीपासून की मला बर्न्समध्ये काम करायचं आहे आणि जे की माझ्या ह्याच्यामध्ये कॉस्मेटिक जर असेल तर तिथं मी बर्न्स ठेवू शकत नाही. म्हणजे एक बर्नचा पेशंट इक्वल टू माझे 10 कॉस्मेटिकची पेशंट असा प्रकार असतो. जर मी रात्रभर बर्नसाठी जागले तर मी दिवसभर काम नाही करू शकणार, म्हणजे बारीक बारीक कॉस्मेटिकचं असतं. तर त्या दृष्टीने मी आता एशियन सिटी केअरमध्ये बर्न ICU चालू केलेलं आहे. तिथं माझ्याकडे इंटेन्सिव्हिस्ट आहेत,
फुल फ्लेज स्टाफ आहे आणि तिथं काम व्यवस्थितपणे चालतं. जनसेवेचं हे जे व्रत तुम्ही अंगीकारलेलं आहे फक्त देशापुरतंच तुम्ही मर्यादित ठेवलं नाही तर परदेशात सुद्धा घेऊन गेलेले आहात, त्याबद्दल सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधी इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. तिची नवी ओळख या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत कॉस्मेटिक सर्जन, प्लास्टिक सर्जन डॉक्टर उज्ज्वला दैफळे यांच्यासोबत. मी जसं मगाशी म्हटलं की जनसेवेचं व्रत अंगीकारलेलं आहे, आरोग्य सेवा तुम्ही खरं तर देत असता असंही म्हणायला हरकत नाही आहे. गरजूंवर मोफत उपचार सुद्धा तुम्ही करता, पण फक्त भारतातच या सर्जरी करता की परदेशातही करता? ह्याच्यामध्ये असं आहे की दुभंगलेले ओठ आणि टाळू ह्या मुलांच्यासाठी मी 10 वर्षापासून काम करते. आत्तापर्यंत 6,000पेक्षा जास्त ऑपरेशन्स केलेले आहेत. ह्याच्यामध्ये ही जी मुलं असतात जन्मल्याबरोबर त्यांचं दुभंगलेलं ओठ असतं, असोसिएटेड टाळू पण असू शकतं, प्रत्येकच मुलाला असेल असं नाही आहे. पण जेव्हा हे असं बाळ घरात जन्मतं आई वडिलांच्यासाठी खूप मोठा त्रासदायक इश्यू आहे. आणि बाळाला ते दुभंगलेलं ओठ असल्यामुळं बाळ फीड करू शकत नाही किंवा आईचं दूध पिऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं त्याची ग्रोथ किंवा वाढ जी असते ती होत नाही. तर अशा बाळांना त्यांच्या आईवडिलांना काउन्सिलिंग करणं खूप मोठं गरजेचं असतं. आणि मी तुम्हाला सांगते की हे माझा खूप अतिशय जिव्हाळ्याचा आवडीचा विषय आहे. जेव्हा हे असे आईवडील घाबरून आपल्याकडे आलेले असतात आणि जर आपण त्यांना आधार दिला की त्यांना जर समजावून सांगितलं की आणि खरंच ह्या जर व्याधी जे आहेत दुभंगलेलं ओठ, टाळू आणि त्याच्या रिलेटेड ॲनॉमलीज ह्यांचं जर आपण ऑपरेशन्स वेळेवर केले आणि आईवडिलांनी जर बाळाची चांगली काळजी घेतली तर हे 100% दुरुस्त होणाऱ्या व्याधी आहेत. बरोबर. आणि त्याच्यामुळे बाळाला कुठल्याही प्रकारचं डिफॉर्मिटी राहणार नाही किंवा स्पीच प्रॉब्लेम राहणार नाही किंवा हे, आणि बाळ हे सक्षम म्हणजे 100% करेक्टेबल सोसायटीमध्ये वावरण्यासाठी तयार होतं. तर ह्याच्यासाठी फक्त एकच आहे की आपल्याकडं आणखी अवेअरनेस नाही आहे. आणि अवेअरनेस आता मी कॅम्प्स घेते मोठ्या मोठ्या प्रकारचे, खेड्यापाड्यात जाते. आत्ता नाही, अशात नाही, पण मी जेव्हा नवीन नवीन प्रॅक्टिसला आले होते एक 4 ते 5 वर्षापूर्वी, तर मी प्रत्येक रविवारी एक तालुका प्लेस पकडून तिथं मी कॅम्पला जायचे. तिथं जवळ 150 ते 200 मुलांचं चेकअप व्हायचं आणि मग मी अपॉइंटमेंट द्यायची. पण आता आज माझ्या एरियामध्ये माझी अशी ओळख झालेली आहे, जेव्हा असं बाळ जन्माला येतं तर ते जन्मलेलं बाळ सेम डेला माझ्या हॉस्पिटलमध्ये येतं. आणि मला असं वाटतं की हे माझ्यासाठी खूप मोठं वरदान आहे किंवा मी ह्याच्यामध्ये खूप खुश आहे जेव्हा अशा बाळांना मला काउन्सिलिंग वगैरे करता येतं. किंवा मग पहिल्या दिवसापासून जर बाळ आलं तर मी त्यांना फीडिंग ॲडवाईस करू शकते, त्यांना काउन्सिलिंग करते. आणि त्याच्यामुळे जर बाळाचं जर लवकर वजन वाढलं तर मिनिमम 6 महिन्यापर्यंत बाळाचं ओठाचं ऑपरेशन केलं जातं आणि टाळूचं ऑपरेशन हे 9 महिने ते 2 वर्षापर्यंत केलं जातं. ओठा जर ऑपरेशन लवकर केलं तर त्याच्या दातांची अलाइनमेंट व्यवस्थित येते. आणि टाळू जर फाटलेली असेल तर बाळ बोलू शकत नाही, नाकातून त्याचे स्वर येतात. आणि जर टाळूचं ऑपरेशन वेळेवर झालं तर मग बाळ बोलायला चांगलं शिकतं. आणि 6 वर्षाच्या वयापर्यंत आणखी एखादं नाकाचं जर छोटं मोठं ऑपरेशन लागलं तर ते केलं जातं. मग नंतर डेंटल ट्रीटमेंट दिली जाते. आणि स्पीच पॅथॉलॉजिस्ट असतात, म्हणजे त्यांना बोलण्यासाठी शिकवलं. ही खूप मोठी टीम असते डॉक्टरांची. आणि ह्या बाळांना जर हे सगळं मिळालं तर ते चांगले होतात आणि शाळेत कुठले निर्भीडपणे जातात. जर हे मुलं आपण बघतो, म्हणजे मी जे बघायची की ज्या मुलांचं ऑपरेशन झालेलं नाही त्यांना एक न्यूनगंड असतं, त्यांना बोलता येत नाही, टीचरला ते एक्सप्रेस करू शकत नाहीत किंवा फक्त आईला किंवा घरातल्या लोकांना कळतं ते काय बोलतात ते. आणि जर त्यांनी बोललेलंच नाही कळालं तर मग ते समाजापासून विड्रॉ करतात स्वतःला किंवा स्वतःला बाहेर काढतात आणि मग ते निराशेच्या ह्याच्यामध्ये जातात. तर ह्या बाळांना तसं न होऊ देता चांगलं करणं हे एक मी डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य आहे असं मला असं कुठेतरी वाटतं. त्यांचा व्यक्तिमत्व विकास सुद्धा त्यातून होत असतो असं म्हणायला हरकत नाहीये. परदेशात तुम्ही जाता, अनेक सेमिनार्स मध्ये तुम्ही सहभाग घेतलेला आहे, तिथे काय जाणवतं? ह्याच्यामध्ये असं आहे की आपल्यापेक्षा परदेशामध्ये न्यूट्रिशन खूप चांगलं आहे. तिथले बेबी जेव्हा मी बघते खूप हेल्दी असतात आणि परदेशामध्ये आपण आपला क्रायटेरिया हा 6 महिने झाल्याशिवाय आपण करत नाही किंवा बाळाचं कमीत कमी 6 किलो हे पाहिजे, त्याचं 10 किलो वजन पाहिजे, त्याच्याशिवाय आपण टाळूचं करत नाही. 6 किलो वजन असल्याशिवाय ओठाचं करत नाही. पण परदेशामध्ये बाळच एवढं हेल्दी असतं, आई पण हेल्दीच असते जे काही असतं ते. आणि तिथं मग ते लोक जवळजवळ 3-3 महिन्याच्या बाळाचं ऑपरेशन करतात आणि
मला असं वाटतं की मी जेव्हा जेव्हा परदेशात जाते तर त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स आणखी वाढतो. मी एक 8 ते 10 दुसऱ्या डॉक्टरांच्या बरोबर काम करते बरोबर. आणि त्याच्यामुळं मला माझी लेवल कळते की मी किती कशा ह्याच्यापर्यंत आहे. निश्चितपणे. मी तुला एक किस्सा सांगू शकते की म्हणजे सांगावं असं वाटतं मला. मी जेव्हा फॉरेनमध्ये जाते, जेव्हा मी म्यानमारला गेले होते बँकॉक आणि तिकडं, तर तेव्हा असं असतं की इंट्रोडक्शन असतं सगळ्या डॉक्टरांचं. तर तिथं इंट्रोडक्शनमध्ये एका डॉक्टरने सांगितलं आय एम द फास्टेस्ट सर्जन, दुसऱ्या डॉक्टरने सांगितलं आय एम द फास्टेस्ट सर्जन. मी पहिल्यांदाच गेले होते, मला माझी लेवलच माहीत नव्हते की मी माझं काय असेल. मी फक्त माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की मी आय एम द वर्कोहोलिक एवढं सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन्स घेतल्यानंतर मी एकटीच फिमेल सर्जन होते, बाकीचे सगळे जेंट्स होते. मग त्यांनी मला फर्स्ट टेबल दिला ऑपरेशनला. दिल्यानंतर तिथं इंटरनॅशनल लेवलचे सगळे सुचर्स असतात, सगळं असतं आणि एक प्रकारची भीती पण असते की आपण बरोबर. दुसऱ्या देशात ऑपरेट करतोय आणि आपल्याकडून. आणि तिथं मी उज्ज्वला नावाने नाही ओळखली जात, मी इंडियन डॉक्टर नावाने ओळखले जाते. Correct. आणि माझ्यावर एक खूप सबकॉन्शियस लेवलला प्रेशर तुम्ही होतं की भारताचं प्रतिनिधित्व करत भारताचं असता. प्रतिनिधित्व करत होते. मला एक सबकॉन्शियस लेवलला भीती होती की अरे आपल्याकडून इथं काही झालं नाही पाहिजे किंवा वॉट एव्हर जे काय असेल ते. मग बाळाचं ऑपरेशन झालं आणि तुला सांगू इच्छिते की आय वॉज द फास्टेस्ट सर्जन हो. त्या सगळ्या डॉक्टरांच्या पेक्षा. आणि सेकंड सगळ्यात चांगलं ऑपरेशन झालं होतं ते जे काही होतं ते. मग त्याच्यानंतर मी त्यांची सगळ्यांची लाडकी झाली. जवळजवळ 8 दिवस खूप चांगला एक्सपिरियन्स असतो हे. मग त्याच्यामुळे आणखी मला कॉन्फिडन्स आला की नाही म्हणजे मी करू शकते आणि मी ह्याच्यापेक्षा आणखी चांगलं करू शकते. निश्चितपणे. आणि हीच वेगळी ओळख घेऊन तुम्ही आज हीच माझ्यासोबत ओळख, बसलेले आहात. आणि आज म्हणून तर आपल्या कार्यक्रमाचं नाव सुद्धा आहे की तिची नवी ओळख. Yes. जाता जाता ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे त्यांच्यासाठी काय सांगा? मी सांगते की मुलींच्यासाठी मेडिकल फील्ड हे अतिशय चांगलं आहे. मला आत्तापर्यंत कधीही केव्हाही असं जाणवलं नाही की आपण चुकून आलो म्हणून. जर मला असं वाटतं की महिलांनी म्हणजे आपली कष्ट करायची तयारी असेल आणि आपण जर आदर्शाने जर वागत असू, त्याच्यामध्ये ज्या फील्डमध्ये आहोत तिथले जे काही इथिक्स प्रिन्सिपल जर फॉलो करत असू, तर तिथं कुठल्याही ह्याच्यामध्ये आपल्याला मागे यायची गरज नाही आहे. आपण पुढे जाऊ शकतो निश्चितपणे. आणि हेच पुढे आपल्याला जाण्यासाठी Yes. तुमच्यासारख्या कर्तृत्ववान स्त्रियांचा सुद्धा आम्हाला खंदा सपोर्ट अत्यंत आवश्यक आहे. मॅम, तुम्ही इथे आलात आणि स्वतःच्या या फील्डबद्दल एक वेगळ्या ओळखीने आम्हाला एवढी छान माहिती दिली, त्याबद्दल खरंच धन्यवाद. पुन्हा तुम्हाला निश्चितच आम्ही लवकर भेटणार आहोत. पण जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही मला इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपली आभारी आहे. थँक्यू. तुम्हा सर्व मैत्रिणींना सुद्धा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि सध्या इथेच थांबते. नमस्कार.